आमच्या आमदारने एक सुद्धा विधान परिषद तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही। आमची आशा होती, बोलण्यात तेवढा चतुर आहे, त्याला मी धन्यवाद देईन, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत एकही 15 वर्षाच्या काळात प्रशांत बंब बोललेला नाहीये। प्रशांत बंबला चॅलेंज आहे, एक गरीब शेतकरी माणूस एक पुढे पदावर नाही, पुढे पक्षाचा कट्टर कार्यकर्ता बी आहे। 15 दिवस फक्त निवडणुकीच्या आम्हाला लोकांना खवतो झाले होते। 5 ठिकाणचे रस्ते 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर एकही रस्ता नाही। आता शेतकऱ्याला जायला अडचण आहे खूप। सतीश चव्हाण यांच्या बिना चर्चा तुमच्या मतदारसंघात चांगलं काम त्याला आमच्या प्रॉपरच्या आमदार असा त्यानं जो जातात 200 कोटी रुपये गंगापूर खोटाबाद तालुक्याला दिलेला आतापर्यंत। शाळा नाही बरोबर स्लॅब पडला होता आमचा, कंपाऊंड जे केलं आम्ही ते सगळं वर्गणीकरण केलं। कारण आमदार प्रशांत बंब सगळे रोड नाही भारी केले बाकी नुकसान भरपाई सरकारनं भरपूर दिलं, त्याच्यामुळे आमच्या आले 70,000च्या फरकाने बंद साहेबच निवडून येणार। काही जण म्हणते सतीश चव्हाण आव्हान देऊ शकतो। नाही सतीश चव्हाण काय शिक्षक मतदारसंघ काय चर्चा आहे बरं तुमच्या मतदारसंघात? नमस्कार, आज आपण आलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शेंदूरवादा या गावामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकतो की गावातील गावकरी बरेच या ठिकाणी जमलेले आहेत। मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा आहे, मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार आहेत, विविध विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। एकंदरीत मी विचारतो तुम्हाला, तुम्ही सांगा काय सांगाल, काय परिस्थिती बरं सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या मतदारसंघामध्ये लगातार 3 टर्न विद्यमान आमदार प्रशांत बंब जनतेनं सहानुभूतीच्या ठेवून त्यांना 3 वेळेस विजय मिळवून दिला। पण केवळ कामाची म्हणा अशी प्रगती झालीच नाही। झाली असताना आता इलेक्शनच्या तोंडावर या सरकारनं लगातार डबल BJP सरकार सत्तेत आलं, पण आपले मराठ्यांचे कैवारी आणि जनतेचे कसून न्याय करणारे जरांगे पाटील यांनी कुणबी सरसगट कुणबी आरक्षण द्यावा अशी वारंवार मागणी करून त्यांना वारंत्या वेळेस उपोषण केलं, अमर उपोषण केलं। मुंबईला त्यांना रोखण्यात आलं, त्यांची दशा केली। नंतर त्यांना या सरकारनं केवळ विद्यमान आमदार त्या सत्तेत सहभागी आहे आणि आमच्या तालुक्यातून त्यांना सांगितलं की आपल्याला कुणबी मराठ्यांना कुणबी आरक्षण देणार आहे सर्टिफिकेट, पण ते कुठलं नाही देत। आता इलेक्शनच्या तोंडावर सध्या विकास तर होतच राहतो साहेब। विकास जे होतो हा शेतकऱ्याचा कष्टाचा घामाचा शासनाच्या तेजोरीत 1 ना 1 रुपया जातो। कोणताही पुढारी असो, पंतप्रधान असो, तो काही स्वतःची प्रॉपर्टी कोण जनतेची अशी काही किंवा जनतेचा GST किती जाते? सर्वात जास्त भारतात जर GST झाला तर महाराष्ट्रात जाते सर्वात जास्त। शेतकरी आज एवढी कर्जमाफी, आज सध्या शेतकऱ्याचा सगळे पिकं गेले। आमच्या आमदारने एक सुद्धा विधान परिषद तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही। आमची आशा होती, विद्यमान आमदार सगळ्यात हुशार आहे। 288 आमदारपेक्षा प्रशांत बंब हा बोलण्यात तेवढा चतुर आहे, त्याला मी धन्यवाद देईन, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत एकही 15 वर्षाच्या काळात प्रशांत बंब बोललेला नाहीये। विधानसभेमध्ये प्रश्न उचलला, पहिला एकच उचलला, शिक्षकाचा भत्ता कसा बनवेल, शिक्षक जागेवर काहीच राहत नाही। करप्शन कसं करायचं, इटीस कोणाला धरायचं, कारण हे आम्हाला शेतकऱ्याची आशा होती आणि त्या आशेनं त्यांना 3 टर्न निवडून दिलं। पण ह्यावेळेस पर्यंत असे आमचा आमदार साहेब प्रत्येक कार्यक्रम सांगा पुन्हा मीच येणार, पण मी सांगतो जरांगे पाटला त्याचे उपोषण आहे। त्यावेळेस प्रशांत बंबला चॅलेंज आहे, एक गरीब शेतकरी माणूस एक पुढे पदावर नाही, पुढे पक्षाचा कट्टर कार्यकर्ता बी आहे। पण ह्यावेळेस मी सांगतो आमच्या मराठा आणि मराठाच आमदार, मराठा आरक्षण जनतेला जो मिळेल तोच आमदार आमच्या मतदारसंघात निवडून येईल, एवढंच मी आहे। एवढं शेतकरी काय होईल या 2024 या 2024ला मी सांगतो जरांगे पाटलाच्या आशीर्वादानं, हे समजा ज्या जरांगे पाटलाचा ज्याला आशीर्वाद असेल, ज्याला पाठिंबा त्यांचं 100% सरकार येणार म्हणजे येणारच। नक्कीच यांनी सांगितलं जरांगे पाटील यांचा ज्यांना आशीर्वाद असेल त्यांचं सरकार येईल। आपल्यासोबत अजून काही जण आहेत, काय सांगाल, काय वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत तुमच्या मतदारसंघाबद्दल? मतदारसंघात म्हणजे आतापर्यंत समस्या खूप आहे। 15 वर्ष आमदार राहिले, आमदाराचं फक्त एकच काम आहे, 15 वर्षात 15 दिवस फक्त निवडणुकीच्या आम्हाला लोकांना खवतो घालायचं। काही ठराविक लोक काय आम्ही राजकारणामध्ये पहिल्यापासून होतं, आम्ही तर आता 5-6 वर्ष मग राजकारण सोडून दिलं लोकांच्या कदरामध्ये। 15 दिवसाचं राजकारण हे फक्त वाटा गाठा खा त्यान मोकळे व्हा, याच्याशिवाय बाकी काही काम नाही केलं। जे काय आज प्राथमिक स्वरूपाची कामं केलेली, पण ज्या आता आमच्या गावाला 5 रस्ते, गावाच्या स्वभाव जाणारे रस्ते 5 ठिकाणचे रस्ते 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर एकही रस्ता नाही। आता शेतकऱ्याला जायला अडचणी खूप। इथं शेंदूरवादा सावखेडा रस्ता, शेंदूरवादा मांडवा रस्ता, शेंदूरवादा धामुरी रस्ता, शेंदूरवादा दर्गा रस्ता, शेंदूरवादा बिडकीन रस्ता, हे 6 प्रमुख रस्ते 2 किलोमीटरच्या आतले।
पण तिथं जायला रस्ते नाही. आज रोज ते सगळ्या शेतकऱ्याच्या बायाला शेतकऱ्याला कसरत करावं लागतं. मग कोणता विकास झाला? आता मी आता शेतकऱ्याला काय लागतं नेमकं, लोकांना काय लागतं? गावातल्या इथं 2 किलोमीटर आम्ही शेतात जाऊ शकत नाही. आजची परिस्थिती गुडघ्यातलं पाणी येते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का गावात? पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, पण त्याच्यावर त्या डिस्ट्रीब्युशनला काय नाही. 2 वार्डा गावातले तसेच राहते पाण्यावर. आमदार साहेब येतील का मतदारसंघात? मतदारसंघात येतच नाही म्हणून ते फक्त 5 वर्षातून 15 दिवसाचा त्यांचा कार्यक्रम असतो. वर्ष त्याला काय घेणे. आमदार फक्त तिकडेच काय ते करत असतो. तो व्यवस्थित नाही, तो व्यापारी माणूस आहे. त्याला फक्त त्याचं व्यापारी धोरण कळतं. लोकांचं काही घेणं देणं नाही. त्याला माहिती आहे लोकांना काय ते नाडी धरलेली, लोकांना काय लागतं तेवढंच फक्त माहिती. बाकी कामाशी काही घेणं नाही. सतीश चव्हाण यांच्या बी नावात चर्चा आहे तुमच्या मतदारसंघात. चांगलं काम आहे त्यांना. आमच्या प्रॉपरचे आमदार नसताना त्यांना जो आता 150-200 कोटी रुपये गंगापूर खोलताबाद तालुक्याला दिलेला आतापर्यंत. अच्छा. मग लोकांमध्ये मिसळून ते राहतात. आज तरी चांगलं दिसतं त्यांचं. ही शेवटची वॉर्निंग आहे लोकांना. बरं, काय वाटतं जरांगे पाटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे आता? जरांगे पाटलांनी एकच निर्णय घ्यायला पाहिजे. आता जो योग्य उमेदवार वाटतो तो त्याला पाठिंबा द्यावा. पाठिंबा द्यावा. तरी त्याने काय उमेदवार नसला दिला तरी पाठिंबा द्यावा. पण बऱ्याच जणांची इच्छा आहे की उमेदवार द्यायला पाहिजे, आपलेच उमेदवार निवडून आणायला पाहिजे. ते नाही सांगू शकत मी. कारण उमेदवार कसं आहे, आता राजकीय याच्यात राहतात. काही जण राजकारणात येऊ नये. राजकारणात नाही आलं सगळ्यात चांगलं तर त्यांची किंमत राहील त्याच्यामध्ये. बरोबर. कारण काय होईल, राजकारणामध्ये जर ते पडले तर त्यांची किंमत झाली, त्या आंदोलनाला अर्थ राहणार नाही. नक्कीच यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी राजकारणात येऊ नये, कारण की राजकारणात आलं की मग राजकारण होतं आणि कुठेतरी माणसाची किंमत कमी होते. काय सांगाल एकंदरीत काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघामध्ये मी जवळजवळ 11 आमच्या गावामध्ये नळकंठी पुलाचे 2 पुलं केले. आतापर्यंत मला फक्त कुशल बिल भेटलं, अकुशल बिल भेटलेलं नाही. तर मी त्याच्याकरता 2 एकर जमीन विकून ते पुलाचं पूर्ण काम केलं. तर मला 1 रुपया भेटला नाही आजपर्यंत. अच्छा. हो. तुमच्या गावामध्ये नेमक्या काय समस्या आहेत बरं प्रमुख, ज्या लवकरात लवकर सुटायला पाहिजे? लवकर काय समस्या आहे? रस्ते, शाळेला क्वार्टर पाहिजेत. शाळा नाही बरोबर. स्लॅब पडला होता आमचा. कंपाऊंड जे केलं आम्ही ते सगळं वर्गणी करून केलं शाळेचं. आमची शाळा प्रथम क्रमांकामध्ये आली तालुक्यात गटामध्ये. अच्छा. हो. अंतर्गत रस्ते असतील, काही शेतीसाठी जाणार आहे. आता आमचं 23-24 अनुदान नाही अजून. तहसील आम्ही चक्र मारतो, ते म्हणते तुमचं मंत्रालयामध्येच गुतेले म्हणते. मग आमदार साहेब या विषयावर बोलत नाही, आमचं कोणीच नाही. आम्ही मोर्चा काढला होता एक मागच्या अनुदानला, तेव्हा ते आमचं अनुदान जमा झालं 22-23च्या. काय परिस्थिती असेल या 24च्या लोकसभेला जरांगे पाटील जे सांगन तेच त्या परिस्थिती. नक्कीच. मग आता जे सत्ताधारी आमदार आहेत यांची काय हवा वगैरे आहे का तुमच्या मतदारसंघात? नाही, आमच्याकडे अशी सत्ताधारी अशी कोणाची नाही आहे. पण जरांगे पाटलांचे जे निर्णय देईन त्याच्यावर सगळं होईल.